नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे लिव्ह विथ शिवानी या चॅनलमध्ये. आजचा स्पेशल ब्लॉग असा आहे की आज आपण बनवणार आहोत बर्गर. आपण म्हणजे भाई बनवणार आहे बर्गर. तर घरच्या घरी थोडासा आपला असाच साधावाला. तर आज आपण बघूया कशी रेसिपी आहे त्याची. आजचा दिवस असा आज मस्त गेला. आज सगळ्यांना सुट्टी होती, सगळे घरात होते. भाई असंच मस्त मजा केली. आम्ही सकाळी जाऊन सगळे वोटिंग करून आलो. हे बघा, तुम्ही पण वोटिंग केलं की नाही नक्की सांगा आम्हाला. तर असंच मस्ती करत करत आमचा दिवस संपला आणि आता आम्ही बनवायला संध्याकाळचे वाजलेत 8 वाजलेत, 8-8:30. आणि आता आम्ही बनवायला घेतलाय बर्गर. तर चला बघूया, भाईला आपण विचारूया कसा बनवतोय, रेसिपी विचारूया त्याला आपण बर्गरची. भाई काय बनवतोय? चिकन बर्गर. चिकन ते तसं बोल ना अनिकेत. काय तर आज आपल्याला आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण दाखवायची चिकनची रेसिपी. हे बघा, हे काय बोलतात त्याला, चिकन टिक्की ना, चिकन पॅटी. हे इथे भाईने घेतलंय ट्राय करायला. आणि हे इथे काय काय करतोय. अजून बाकीचं सामान कुठे आहे सगळं? थांबा, तुम्हाला बाकीचं सामान दाखवते. ते बर्गर ब्रेड, त्यानंतर हे आहे चीज, 2 टाईपचे चीज आणलेत. अजून काय आणलंय रे भाई? हे आहे व्हेज मेयोनीज बर्गरचा. नंतर हे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आणलेत. आणि असंच थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून हे चिप्स आणलेत त्याच्यामध्ये टाकायला. हे स्पायसीवाले नाही, हां स्पायसीवाले आहेत. आणि हे क्रीम अँड ओनियनवाले. एवढं सगळं सामान आणलं आहे. तर बघूया आता पुढे भाई अजून काय करतोय. काय करणार आहे आता पुढे? चीज टाकायला, म्हणजे कसं चीजी होतं थोडंसं. अच्छा, हे ह्याच्यामध्ये काय टाकलंयस पण? कोबी, कांदा, मेयोनीज आणि शेजवान चटणी. आणि आता चीज टाकतोयस. आता चीज टाकलं ना की मिक्स करायचं, म्हणजे त्याचं बॅटर तयार होतं. अच्छा, आणि मग बॅटर झालं की मग ते आपल्या पिझ्झा बनला ब्रेड बर्गरच्या बनला लावायचं. ओके. तर हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. पण तो चीज मेल्ट होतो का त्याच्यामध्ये? हां, चीज मेल्ट होणार, कारण का ते गरम होणार ना नंतर. अच्छा. आणि आपण कशावर बनवणार? ह्याच्यामध्ये काय बोलतात त्याला, सँडविचचं ग्रिलरमध्ये की ओव्हनमध्ये? बघूया, पहिलं आपल्या बर्गरची साईज डिसाईड होईल, त्याच्यानंतर आपल्याकडे दोन्ही गोष्टी आहेत. मोस्टली तरी ओव्हनमध्येच होणार. बर्गर स्पेशलिस्ट वैभव सावंत. तर आता आपण यावर काय घेतलं हे सांग ना जरा, बनवतोस तर रेसिपी पण सांग ना. व्हेज बर्गर मायोनीज, स्पेशल बर्गर मेयोनीज. इट्स कॉल्ड मेयोनीज. गावठी भाषेत मायोनीज. ये हो गया अपना, म्हणजे कसं पद्धतशीर. ये हो गया अभी अपना, म्हणजे कसं पद्धतशीर. काय भाषा आहे बाई, वा. ते कधी टाकणार चिली फ्लेक्स आणि वरतून? आता ह्याच्यावर आपण हे कांदा आणि कोबीचं ते बनवून घेतलंय मिक्सचर, ते टाकतोय. त्याच्याने स्पायसी होईल का रे? पण स्पायसी व्हायला आपल्याला थोडंसं चिली फ्लेक्स. हे बघ ना चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स टाकतोय आपण याच्यावरती. जास्त कमी टाकले नाही तर तिखट बिकट होईल जास्त. अरे इथे असं काढ आणि मग हाताने टाक ना, जास्त पडेल तर. जास्त नको, कारण का जास्त उगच तिखट वगैरे झालं तर शेजवान चटणी पण आहे ना त्याच्यामध्ये. हे काय? ऑरिगॅनो. बस. ओके.
आता आमचं सगळ्यात फेवरेट चीज, अमूल चीज. हे आम्हाला नुसतं खायला पण आवडतं. आम्हाला म्हणजे मला त्याला हे माहित पण नाही. फोडायची एक पद्धत आहे. वा. नुसतं फोडलं ना की असं करायचं. ओ काय टेक्निक आहे बाई. वा. आणि मग त्याने ह्याच्यावर ठेवून वाह क्या की बात. नाही दच्छीर एकदम बढ़िया. ओके, अभी इसके ऊपर फिर से हम लोग थोड़ा सा मिक्सचर टॉपिंग परत थोडीशी, कारण तेवढी पॅटी चीजचं स्लाइस थोडंसं मोठा असल्यामुळे, कारण चीज हे बाजूला लागले तर मेल्ट होणार. बर्गर स्पेशलिस्ट खाली होणार. स्वतः वैभव सावंत. ही झाली पेटी. कुठून शिकला बाई बनवायला? आय एम फ्रॉम हॉटेल मॅनेजमेंट. मग तिकडे तू बनवलेला बर्गर? येस. असं काय नाही आहे की बनवल्यानंतरच येतं, माणूस बघून बघून पण शिकतो, फक्त करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. पाहिजे. महाराजा बर्गर झालाय हा तर बाई. अशा प्रकारे आपला बर्गर झालाय. वाव. हा महाराजा बर्गर दिसतोय. येस, दिस इज महाराजा बर्गर इफ यू वॉन्ट. आता याच्यावर लावतोय बटर. थोडासा मेल्ट कडक आहे, म्हणजे आताच फ्रीज मधून काढलं म्हणून असा कडक कडक दिसतो. आणि मग हे लावून ओव्हन मध्ये टाकणार ना? हटकट. किती डिग्रीवर ठेवलंय? 150. 150 डिग्रीवर ठेवलंय आपण. आणि किती वेळ ठेवणार? किती वेळ ठेवणार? आता हे सर्व जास्तीत जास्त 5 मिनिटात होऊन जाईल. ठीक आहे, तर 5 मिनिटांनी बघूया आपण कसं होतोय बर्गर. तर आता बर्गर काढलाय. हा थोडासा वरती चिकटलेला वाटतो ओव्हनला, तेव्हा तसं झालाय. हा झालाय प्रॉपर. हो बघा. सॉस दे फक्त. ह्याच्यासोबत काय देणार खायला? सॉस किंवा शेजवान, व्हॉट एव्हर यू वॉन्ट. 2 बर्गर रेडी झाले. पहिला बर्गर छोट्या बर्गरला दिलाय. खोटं खोटं नको सांगू, खरं खरं रिव्ह्यू दे. चांगला बनलाय का? तुझ्या नवऱ्यानेच बनवलाय. खराब बोलीस तरी काय हरकत नाही. चांगला आहे. चला आता आम्ही पण खातो आणि बघतो. हा भाईने अजून एक देसी जुगाड काढलाय. ट्राय करूया. म्हणजे जर कोणाकडे ओव्हन नसेल तर पॅनमध्ये पण करू शकता. आम्ही पण म्हणजे आपण पण ट्रायच करतोय, पण बघूया कसं होतं ते. आणि थोडंसं पसाराचं लक्ष नका देऊ. म्हणजे हे गॅस खराब नाही झालाय, ते पॅटी फ्राय करताना तिकडे तेल उडालंय. आता वरतून मस्त बटर लावतं. किती वेळ ठेवणार हे आता? 5 मिनिटं. पॅनमध्ये पण आपण 5 मिनिटं ठेवून मग तुम्हाला दाखवतो. बघूया आपण कसं होतंय ते. त्याला म्हणजे जर कोणाकडे ओव्हन नसेल तर पॅनमध्ये पण करू शकतो आपण. त्याला वरून थोडंसं झाकायचं, कारण जर वरून झाकलं ना तर वाफेवरती थोडंसं चांगलं त्याला शेक भेटतो. ओके. मी आता बर्गर खाऊन झालेला आहे आणि पुढच्या व्हिडिओज मी कॅप्चर नाही केला. सॉरी, ते बर्गर बघितलं आणि माझी खूप खायची इच्छा झाली, तर मी पटापट खायला बसले आणि पुढच्या व्हिडिओ कॅप्चर करायच्या राहून गेल्या. तर तुम्हाला पण रेसिपी आवडली की नाही नक्की आम्हाला सांगा कमेंट करून. तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि हां, आपल्या पिठापूरचे ब्लॉग्स आलेले आहेत. अजून काही यायचे आहेत थोडेसे, ते मी एडिट करून टाकेलच. बट जे आले ते तुम्ही बघितले नसतील तर लवकर जाऊन बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. आणि ब्लॉग्स माझे आवडतात की नाही हे पण नक्की सांगा. तोपर्यंत बाय.